Hello everyone, my name is Ravi and welcome back to another new video. In that particular video we can discuss about the life cycle of plasmodium. आपण आतापर्यंत लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम पाहता. मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण शायझोगॉनी की एक 10 ते 12 मायक्रॉन लेंथ एवढा प्लाझ्मोडियम एक इंसान को कैसे म्हणजे की हा कशा प्रकारे ह्युमनच्या बॉडीमध्ये स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करतो. कोण? प्लाझ्मोडियम. कशा थ्रू? मॉस्किटो थ्रू. ह्युमनच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे हा स्वतःचे लाईफ सायकल कंप्लीट करतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तिथं आपण शायझोगोनी पाहिली. मग शायझोगोनीमध्ये झालं काय होतं की हा रेड ब्लड सेल्समध्ये हिमोग्लोबिनला डायजेस्ट करून हिमोसॉईल एक टॉक्सिक सबस्टन्स रिलीज करतो कुठं? ब्लडमध्ये. आणि म्हणून त्या टॉक्सिक सबस्टन्स पासूनच फीवर, मलेरियल फीवर तयार होतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. देन इथं पाहणार आपण ह्युमनच्या बॉडीमध्ये त्यानं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलंच, पण मॉस्किटोमध्ये कशा प्रकारे याची सेक्शुअल सायकल कंप्लीट करतो. सेक्शुअल सायकल ही ह्युमनमध्ये कंप्लीट केली, त्याला शायझोगोनी म्हणतात. आणि सेक्शुअल सायकल हा एक मॉस्किटो, फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटोमध्ये कंप्लीट करतो. आणि या असेक्शुअल सायकलला स्पोरगोनी असं म्हणतात. मॉस्किटोमध्ये होणाऱ्या प्लाझ्मोडियमच्या सेक्शुअल सायकलला स्पोरगोनी म्हणतात. मग हा कशा प्रकारे सेक्शुअल सायकल हा मॉस्किटोमध्ये कंप्लीट करतो? कोण? प्लाझ्मोडियम. तर शायझोगॉनीचे लास्ट स्टेप्स जे आहेत की इरेथ्रोसाइटमध्ये हा कशा प्रकारे स्वतःला गॅमेटोसाइट्समध्ये कन्वर्ट करतो ते आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं. थोडंसं रिवाईज करतो की जे पण इरेथ्रोसाइटच्या लास्ट स्टेजला सिग्नेट रिंग रोझेट स्टेज नंतर हा याचे जे मेरोसाइट्स आहेत ते this is male gametocytes. ओके, जो की ब्लडमध्ये प्रेझेंट असते. कशाचा? प्लाझ्मोडियमचा मेल गॅमेटोसाइट ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. त्याचा न्यूक्लियस हा ग्रेटर आहे कशापेक्षा? फिमेल गॅमेटोसाइट पेक्षा. This is male gametocyte and this is female gametocyte of plasmodium. नंतर हे कुठं प्रेझेंट आहे? शायझोगोनीमध्ये ह्युमनमध्ये प्रेझेंट असते, ह्युमनच्या ब्लड सेल्समध्ये. नंतर काय होते की ज्यावेळेस एक मॉस्किटो एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला, कशापासून इन्फेक्टेड? प्लाझ्मोडियमपासून इन्फेक्टेड पर्सनला बाईट करतो आणि ब्लड सक करतो, तर ब्लडसोबत हे गॅमेटोसाइटसुद्धा मॉस्किटोमध्ये एंटर होतात. आणि मॉस्किटोमध्ये एंटर झाल्यानंतर हे या स्टमकमध्ये ॲनाफिलोस मॉस्किटोच्या स्टमकमध्ये राहतात. स्टमक. ओके, आता होते काय नेमकं की जर ब्लड सोबत हे एंटर होऊन राहिले स्टमकमध्ये, ब्लड सुद्धा एंटर होऊन राहिलं आणि जे पण मॉस्किटोस आहेत ते ब्लडवरती फिट करतात, म्हणजे की ब्लड डायजेस्ट करतात. मग ब्लड सोबत हे गॅमेटोसाइट सुद्धा डायजेस्ट व्हायला पाहिजेत, पण हे होत नाही. बिकॉज त्याला रिझन अशा प्रकारचा आहे की जेवढे पण एन्झाईम्स स्टमकमध्ये सिक्रेट होतात फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटोचे, त्या एन्झाईम्सला हे गॅमेटोसाइट रेजिस्ट करतात. म्हणून गॅमेटोसाइट्स ऑफ प्लाझ्मोडियम डज नॉट डायजेस्ट बाय द स्टमक एन्झाईम्स ऑफ फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटो. हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला गेलेला आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये की व्हाय गॅमेटोसाइट्स आर नॉट डायजेस्टेड बाय स्टमक. सो
याचा रिझन असा आहे की त्यांच्या जे एन्झाईम्स आहेत स्टमकमधल्या ते गॅमेटोसाइट्सला डायजेस्ट करू नाही शकत. का बरं? की गॅमेटोसाइट्स आर रेजिस्टन्स टू द एन्झाईम्स ऑफ द स्टमक. ओके. देन आणखी एक इंटरेस्टिंग टॉपिक अशा प्रकारचं की ज्यावेळेस समजा आता फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो जे आहेत ते फक्त रात्री ॲक्टिव्ह असतात, म्हणजे रातच्या टाइमलाच ब्लड सक करतात. मग रातच्या टाइमला ब्लड सक करतात. पण जे गॅमेटोसाइट्स आहेत ते रातच्या टाइमला ह्युमन्समध्ये स्किनच्या पेरिफेरीवरती म्हणजे स्किनच्या एकदम खालच्या सर्क्युलेशनमध्ये फ्लो करतात. स्किनच्या खाली ब्लड सर्क्युलेट जिथं होते तिथं फ्लो करतात. म्हणजे बरोबर ॲनोफिलससुद्धा रात्रीच ॲक्टिव्ह असतो आणि गॅमेटोसाइट्ससुद्धा रात्रीच ॲक्टिव्हेट असतात की जे ब्लडमध्ये स्किनच्या बरोबर खाली फ्लो करतात. म्हणून ज्यावेळेस फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो रातच्या टाईमला ह्युमनला बाईट करतो तर बरोबर ब्लडमध्ये गॅमेटोसाइट्स हे जातात म्हणजे जातातच आणि ते स्टमकमध्ये. ओके. देन नंतर काय होते की आता हे स्टमकमध्ये म्हणजे स्पोरोगॉनीसाठी तयार झालेले आहेत, स्टमकमध्ये प्रेझेंट आहे. याच्यानंतर ज्यावेळेस एक मॉस्किटो हा, आता मॉस्किटोचा हॅबिट आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मॉस्किटो हा हॅबिटेट काय मॉस्किटोचं, ते कोल्ड टेम्परेचरवरती राहतात जसं पाण्याच्या सरफेसवरती आणि तिथं कोल्ड टेम्परेचर असते आणि हे कोल्ड टेम्परेचर इनहॅबिट करते गॅमेटोसाइट्सला ॲक्टिव्ह करते ॲक्टिव्ह. आणि नंतर ज्यावेळेस मेल गॅमेटोसाइट्स ॲक्टिव्ह होतात त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि न्यूक्लिअर डिव्हिजनमुळे हे अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर फॉर्म करतात. बिकॉज जे न्यूक्लियस अटॅक करतात या न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यामुळे पूर्ण जे वॉल आहे त्या वॉलला अपोज करतात. अपोज केल्यानंतर प्रत्येक न्यूक्लियस एक स्वतःचा सायटोप्लाझम तयार करण्याचा प्रयत्न करतो. एक फ्लॅजेला तयार करतो प्रत्येक न्यूक्लियस स्वतःचा आणि या प्रोसेसला ही न्यूक्लियस सायटोप्लाझममध्ये जर फ्लॅजेला तयार करत आहे तर या प्रोसेसला म्हणतात एक्सफ्लॅजेलेशन. एक्सफ्लॅजेलेशन नंतर हे फ्लॅजेला या स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होतो. इथपर्यंत ठीक आहे. एक्सफ्लॅजेलेशन नंतर हे फ्लॅजेला तयार होतात. नंतर जे फिमेल गॅमेटोसाइट्स आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज येत नाही, ते फक्त एक कोन ऑफ रिसेप्शन फॉर्म करतात. इलॉंगेटेड करून एक कोन ऑफ रिसेप्शन फॉर्म करतात. कशा थ्रू? बिकॉज ऑफ देअर न्यूक्लियस अपोज करतो. आणि हे कोन ऑफ रिसेप्शन कशासाठी फॉर्म करतात? झायगोट तयार करण्यासाठी. या कोन ऑफ रिसेप्शनवरती हे जे फ्लॅजेला आहेत या फ्लॅजेला थ्रू फिमेल गॅमेटोसाइट्समध्ये मेल गॅमेटोसाइट्सच्या फ्लॅजेला एंटर होतात. त्याच्यासाठी हे कोन ऑफ रिसेप्शन फॉर्म करतात. दिस इज द कोन ऑफ रिसेप्शन. ओके. नंतर हे दोघं फ्यूज होऊन झायगोट तयार करतात. ओके. देन हे प्रोसेस कुठे चालू आहे? स्टमकमध्ये इथं या प्रकारचे. म्हणजे अशा प्रकारे हे दोन्ही पण फ्यूज होऊन हा झायगोट एक सिंगल न्यूक्लियस असणारा डायप्लॉइड झायगोस हा तयार होतो स्टमकमध्ये. झायगोट काही वेळपर्यंत झायगोट हा स्पेरिकल असतो. ओके.
स्पेरिकल नंतर काही वेळ नंतर हा इलॉंगेट शेप तयार करतो स्वतःचा. आणि हा इलॉंगेटेड शेपला ऊकनाईट और वर्मिक्यूल ऊकिनाइट और वर्मिक्यूल असं म्हणतात. जो ऊकिनाइट आहे तो मोटाईल असतो आणि याची लेंथ मिनिमम 10 to 12 मायक्रॉन एवढी याची लेंथ असतो. आणि हा मोटाईल असल्यामुळे हा काय करतो, स्टमकच्या आउटर लेयरला, इनर लेयरला पेनिट्रेट करतो आणि पेनिट्रेट करून स्टमकच्या लेयरमध्ये लपून राहतो. आणि लपून राहण्यासाठी जसं की आता या झायगॉडमधून एक ऊकिनाइट तयार झाला आणि हा ऊकिनाइट या लेयरला पेनिट्रेट करतो आणि पेनिट्रेट करून लेयरमध्ये अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर फॉर्म करतो. स्टमकच्या लेयरवरती. नंतर हा परत स्टमकच्या लेयरमध्ये गेल्यानंतर परत राऊंड शेपमध्ये तयार होतो आणि या राऊंड शेपवरती एक लेयर तयार करतो. या वॉलला म्हणतात सिस्ट wall, which is resistance to the enzymes of the stomach. Cyst wall. जो झायगोड आहे, दिस इज झायगोट आहे. झायगॉट हा इलॉंगेटेड शेपमध्ये जातो आणि त्या इलॉंगेटेड शेपला ऊकिनेट और वर्मिक्यूल म्हणतात. जो ऊकिनेट आहे और वर्मिक्यूल आहे तो मोटाईल असतो, म्हणजे तो मुवमेंट करतो आणि मुवमेंटमुळे तो स्टमकच्या लेअरला पेनिट्रेट करून स्टमकच्या लेअरमध्ये थांबतो आणि थांबल्यानंतर स्वतःला एक लेअरमध्ये कव्हर करून घेतो. त्या लेअरला सिस्ट वॉल असं म्हटलं जाते. या सिस्ट वॉलमुळे काय होते की जेवढे पण, आता असं तर नाही आहे की फक्त ज्यावेळेस ब्लड सक केलं तर फक्त एकच गॅमेटोसाइट, एक फिमेल आणि एकच मेल गॅमेटोसाइट्स एंटर झाले असतील मॉस्किटोमध्ये. थाउजंड्स ऑफ गॅमेटोसाइट्स इन युअर ब्लड स्ट्रीम हे मॉस्किटोमध्ये एंटर होतात, थाउजंड्स ऑफ. मग आता थाउजंड्स ऑफ होतात तर स्टमकवरती सुद्धा oocytes म्हणजे त्याच संख्येत फॉर्म होतात, म्हणून स्टमकमध्ये अशा प्रकारचे स्वेलिंग दिसतात आउटर लेअरमध्ये. स्टमक बल्जिंग दिसते आणि या बल्जिंगला और या स्वेलिंगला फर्स्ट टाइम रोनाल्ड रॉसने डिस्कवर केलं होतं. रोनाल्ड रॉसने काय सांगितलं होतं की प्लाझ्मोडियम वायवेक्सच्या oocytes हे एनाफिलस मॉस्किटोच्या स्टमकमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे सर्वात फर्स्ट रोनाल्ड रॉसनी मॉस्किटोमध्ये प्लाझ्मोडियम वायवेक्स पाहिला होता. देन सिस्ट वॉल फॉर्म केल्यानंतर या ऊकिनाइट जे स्पेरिकल राऊंडमध्ये कन्वर्ट होतात, यांना म्हणतात oocyst. ओके, देन हे oocyst परत न्यूक्लियर डिव्हिजन करतात. दिस इज द सिस्ट वॉल. न्यूक्लियर डिव्हिजन करतात. फॉलोड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन. ओके, आणि यांच्यामध्ये लहान असे स्मॉल प्रकारचे स्ट्रक्चर्स डेव्हलप होतात. या स्मॉल स्ट्रक्चरला स्पोरोब्लास्ट म्हणतात आणि या पूर्ण लार्ज स्ट्रक्चरला स्पोरोसिस्ट. आणि हे स्पोरोब्लास्ट आहेत ते परत पोरोसिस्टमध्ये इन द फॉर्म ऑफ स्पोरोझाइट
इन द फॉर्म ऑफ स्पोरोसाइट्स हे तयार होतात. आणि नंतर ज्यावेळेस या पोरोसिस्टमध्ये सर्व जे स्पोरोसाइट्स तयार होतात, एक डेन्स पूर्ण पॅक झालेला असतो आणि या प्रेशरमुळे हा स्पोरोसिस्ट पेनिट्रेट होतो. आणि पेनिट्रेट झाल्यामुळे याच्यामधले जे पण स्पोरोझोइट्स जे या शेपमध्ये जेवढे पण स्पोरोझोइट्स आहेत पूर्णचे जेवढे पण स्पोरोसाइट्स आहेत, दिस इज स्पोरोसाइट. हे मॉस्किटोच्या सलायवामध्ये रिलीज होतात आणि रिलीज होऊन परत ज्यावेळेस एक मॉस्किटो ह्युमनला बाईट करतो, परत सलायवा थ्रू ब्लडच्या स्ट्रीममध्ये एंटर होतात आणि परत शायझोगोनी आणि नंतर स्पोरोगोनीच्या सायकल्स रिपीट होत राहतात. ओके. आणि हे सायकल ज्यावेळेस रिपीट होतात तर पूर्ण सायकलला लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम असं म्हणतात. पूर्णच्या पूर्ण गॅमेटोसाइट्स पासून तर स्पोरोझोइटचे स्ट्रक्चर फॉर्म होईपर्यंतच्या सायकलला स्पोरोगोनी किंवा सेक्शुअल फेज ऑफ प्लाझ्मोडियम इन मॉस्किटो असं म्हटलं जाते. नियर अबाउट हे स्पोरोझोइट जे आहेत ते 10 ते 12,000 हे सलायवा थ्रू ह्युमनच्या ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतात. पण एका मॉस्किटोच्या सलायवामध्ये नियर अबाउट 2 lakhs ऑफ स्पोरोझोइट प्रेझेंट असतात. दिस इज ऑल अबाउट द लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम इन विच द स्पोरोगोनी इज एक्सप्लेन. अँड भेटू परत अशाच नवीन समोर आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू.